आपल्या आजूबाजूला असे काही पुढारी असतात, जे पुढारी कधी आपल्या मदतीला येत नाही, जे पुढारी कधी आपल्या करंगळीवरती थुंकत नाही, जे कधी उष्ट्या हातानं कावळा सुद्धा मारत नाही, पण स्वतःला पुढारी म्हणतात. पण अशी अवलाद माणूस मेल्यावर मात्र त्याच्या मैतीसमोर किंवा त्याच्या दशक्रिया विधीला किंवा त्याच्या दुःखाच्या ठिकाणी इथं येतात आणि अर्धा-अर्धा तास भाषण करतात राव. म्हणजे अशा कुत्र्यांना ठोकूनच काढलं पाहिजे. म्हणजे कुठं काय बोलावं हे जर यांना कळत नसेल. अरे तू श्रद्धांजली व्हायला आलाय ना, तर तू तुझं काम कर ना, बाकी कशाला करतो? म्हणजे जी गोष्ट म्हणजे श्रद्धांजली वाहतोय ना, अर्ध्या मिनिटामध्ये तू श्रद्धांजली वाह आणि तुझी गप घाल ना. पण तसं करत नाही. अर्धा-अर्धा तास बकवास करत बसतो. अशा लोकांना ना वेळीच रोखलं पाहिजे. तुमच्याकडे जर अशी जनावरं असतील, असे पुढारी असतील, तर आणि ते जर दुःखाच्या ठिकाणी जर अशा संधी शोधत असतील, तर अशा लोकांना हे व्हिडिओ पाठवा आणि जनाची नाही, पण त्यांना मनाची तरी असेल असं आपल्याला वाटायला काही हरकत नाही आणि असले धंदे बंद करा. अनेक गावांमधून अशा प्रकारे लोकं पुढे येतायत आणि या लोकांना विरोध करतायत. तुमच्या गावात जर अशा गोष्टी असतील, तर तुम्ही सुद्धा या लोकांना विरोध करा.